श्वास घेणं म्हणजे जीवन आहे, पण आजची हवा ही हवा नसून एक स्लो पॉइझन आहे. येस, एअर पॉल्युशन इज सायलेंटली किलिंग अस. एअर पॉल्युशन वाढण्याची कारणं काय आहेत? त्यामध्ये एक इम्पॉर्टंट म्हणजे अर्बनायझेशन बरोबरच ट्रॅफिक कंजेशन होतं आणि त्याबरोबरच इंडस्ट्रियलायझेशनचा पेस हाही खूप वाढलेला आहे. यामुळे एअरमध्ये वेगवेगळे पॉल्युटंट्स जमा होतात आणि त्यामुळे एअर पॉल्युशन क्रिएट होतं. ते एअर पॉल्युटंट्स कोणते कोणते आहेत ज्याच्यामुळे एअर पॉल्युशन होतं हे आपण बघूया. यातील एक महत्त्वाचा एअर पॉल्युटंट म्हणजे कार्बन मोनॉक्साईड. जेव्हा पण कार्बन बेस्ड फ्युल्सचं इनकम्प्लीट कंबशन होतं तेव्हा कार्बन मोनॉक्साईड बनतो. हा एक ओडरलेस आणि कलरलेस गॅस आहे. याच्यामुळे आपल्याला कन्फ्युजन क्रिएट होतं किंवा ड्राउझीनेस वाटते आणि काही वेळा तर लोकांचा मृत्यूही होतो. त्यानंतर महत्त्वाचा पॉल्युटंट म्हणजे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा एक ग्रीन हाऊस गॅस आहे. जेव्हा पण आपण कार्बन बेस्ड फ्युल्सचं यूज करतो किंवा त्यांना बर्न करतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड बनतो आणि कार्बन डायऑक्साईडमुळे ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रकार घडतात. यानंतर आपण बघूया क्लोरोफ्लोरोकार्बन्स. जेव्हा पण आपण रेफ्रिजरेटर्स किंवा एअर कंडिशनर्स यांचा वापर करतो तेव्हा क्लोरोफ्लोरोकार्बन हे हवेमध्ये जातात. जेव्हा क्लोरोफ्लोरोकार्बन अप्पर ॲटमॉस्फिअरमध्ये जातात आणि ओझोन लेअर बरोबर रिॲक्ट करतात तेव्हा ओझोन लेअर थिन व्हायला लागते आणि त्यामुळे UV रेज ह्या पृथ्वीपर्यंत पोहोचू लागतात. यानंतर इम्पॉर्टंट पॉल्युटंट्स म्हणजे सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर. हे हवेतील सॉलिड्स असतात. हे वेपर, डस्ट आणि स्मोक अशा प्रकारात आढळतात. सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटरमुळे लोकांना फुफ्साचे रोग होतात, फुफ्सांना डॅमेज होते, त्याबरोबरच अजून रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्सही क्रिएट होतात. यानंतर आपण बघूया नायट्रोजन ऑक्साईड. जेव्हा पण आपण फ्युल्स वापरतो जसं की पेट्रोल, डिझेल याच्यामुळे नायट्रोजन ऑक्साईड हवेमध्ये पसरतो. नायट्रोजन ऑक्साईडमुळे स्मोक, ॲसिड रेन आणि लोकांना रेस्पिरेशनचे इश्यूज अशा प्रकारे प्रॉब्लेम्स होतात. यानंतर आपण बघूया सल्फर डायऑक्साईड. जेव्हा आपण थर्मल प्लांट्समध्ये कोलचा यूज करतो तेव्हा सल्फर डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात हवेमध्ये पसरतो. त्याबरोबरच आपण वेगवेगळ्या इंडस्ट्री जसे पेपर इंडस्ट्री आहे किंवा मेटलचं स्मेल्टिंग प्रोसेस असते याच्यामुळे सल्फर डायऑक्साईड निर्माण होतो. सल्फर डायऑक्साईडमुळे ॲसिड रेन होते, त्याबरोबरच लोकांना वेगवेगळे फुफ्साचे आजारही होतात. यानंतर आपण बघूया फोटोकेमिकल स्मॉग. आपण वेगवेगळ्या कार्स किंवा बाईक्स वापरत असतो, त्यांच्या एक्झॉस्टमधून नायट्रोजन ऑक्साईड निघत असतो. हा नायट्रोजन ऑक्साईड सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये जेव्हा वोलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तेव्हा फोटोकेमिकल स्मॉग बनतो. या फोटोकेमिकल स्मॉगमुळे लोकांना ब्रिदिंग प्रॉब्लेम होतात, त्याबरोबरच अजून श्वसनाचे वेगवेगळे रोगही होतात. तर यातून आपल्याला कळतं की आपली हवा ही हवा राहिली नाहीये तर एक टॉक्सिक कॉकटेल बनलेला आहे. पण तुम्हाला माहित आहे आपल्या छोट्या छोट्या स्टेप्स जसं की पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणं, झाडं लावणं, त्यानंतर ग्रीन एनर्जीचा जास्तीत जास्त वापर करणं यामुळे आपण पॉल्युशनच्या अगेन्स्ट फाईट करू शकतो. लक्षात ठेवा, जर आज आपण पॉल्युशनच्या अगेन्स्ट फाईट नाही केलं तर उद्या श्वास घेण्यासाठी आपल्याला फाईट करावं लागेल. थँक्यू.